बघ बाळा, अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा टॉपिक, हा चॅप्टर महत्वाचा आहे. नवोदयसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक. या टॉपिकवर यावर्षी 2 प्रश्न विचारले जाणार. एक प्रश्न 1.25 गुणांसाठी, 2 प्रश्न 2.5 गुणांसाठी. बरं, अवयवांनाच इंग्लिश मध्ये फॅक्टर्स म्हणतात. एफएसीटी फॅक्टर्स. फॅक्टर नाही, फॅक्टर. अवयवाचं दुसरं नाव विभाजक. गुणक, गुणक बाबा, गुणकला इंग्लिश मध्ये मल्टिपल्स म्हणतात. मल्टिपल्स, त्यांनाच मराठीत दुसरं नाव विभाज्य. अवयव, फॅक्टर, विभाजक. अवयवाचं दुसरं नाव विभाजक, 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 अवयवाचं दुसरं नाव विभाजक. गुणक म्हणजे विभाज्य, गुणकचं दुसरं नाव विभाज्य, गुणकचं दुसरं नाव विभाज्य, गुणकचं दुसरं नाव विभाज्य. गुणकला विभाज्य म्हणतात. विभाज्य म्हणजे गुणक, गुणक म्हणजे विभाज्य. इंग्लिश मध्ये गुणक मल्टिपल्स आणि फॅक्टर अवयव. इतकं कळलं. आता विभाजक म्हणजे काय? समजा एक प्रश्न, 10 चे विभाजक सांगा, है ना? 10 चे विभाजक सांगा, है ना? आणि इकडं हाच प्रश्न 10 लाच पकडलं मी, 10 चे विभाज्य सांगा. दोन्ही तफावत काय, दोन्ही फरक काय? 10 चे विभाज्य म्हणजे तुम्हाला इथूनच कळून जाईल. 10 चे विभाज्य सांगा. 10 चे विभाजक कोणते, 10 चे विभाज्य कोणते? वागो, विभाजक म्हणजे काय की बाबा, त्या 10 ला है ना कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जाते. 10 ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जाते. म्हणजे आपल्या ढोबळ मानानं सांगतो, आपल्या भाषेत 10 ही संख्या कोण्या कोण्या पाड्यात येते. 10 ही संख्या कोण्या कोण्या पाड्यात येते. 10 ला कोण्या कोण्या संख्येनं भाग जाते. 10 ही संख्या कशा कशाने विभाज्य, त्याला म्हणायचे विभाजक. 10 ही संख्या कशा कशाने विभाज्य, त्याला म्हणायचे विभाजक. म्हणजे 10 ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जाते. मग आमचा भाऊ म्हणला, सर सगळ्यात लहान 10 ला 1 च्या पाड्यात येतात. कोण्या कोण्या पाड्यात येतात? बघ बाळा, 10 कोण्या कोण्या पाड्यात येतात? 1 च्या येतात, 2 च्या येतात. सगळ्यात लहान कोणती बी संख्या सगळ्यात लहान 1 च्या पाड्यात येते. 2 च्या येतात, 3 च्या पाड्यात 10 नाही, 4 च्या नाही, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 6 नाही, 7 नाही, 10. 10 चे विभाजक झाली 4. 1 2 3 4, 10 ची विभाजक झाली. म्हणजे 10 ला कशा कशानं भाग जाते. 10 ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जाते. 10 ला 1 न भाग जाते, 10 चा विभाजक 1. 10 ला 2 न भाग जाते, 10 चा विभाजक 2. 10 चा विभाजक तिसरा कोणता, 5 आणि 10. आता 10 चे विभाज्य है ना. आता 10 विभाज्य म्हणजे काय? 10 न कशा कशाला भाग जाते. अशा कोणत्या कोणत्या संख्या येतात की 10 न भाग जाणाऱ्या संख्या. 10 न भाग जाणाऱ्या संख्या. इथं काय होतं, 10 ला कशा कशाने भाग जाते. 10 या संख्येला कशा कशाने भाग जाते. इथं काय, 10 न कशा कशाला जाते. बरं ठीक आहे, कळते तुला. ढोबळ मनानं बघ, 10 च्या पाड्यात येणाऱ्या संख्या विभाजक आणि मल्टिपल्स. 10 न 10 ला 10 चा पाडा 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 60 अनंत. म्हणजे 10 न 10 ला भाग जाते, 10 न 20 ला जाते, 10 न 30 ला जाते, 10 न 40 ला जाते. आणि इकडे 10 कोण्या कोण्या पाड्यात येते, त्याला म्हणायचे विभाजक. आणि 10 च्या पाड्यात कोण कोण येतात, त्याला म्हणायचे विभाज्य. हे गणित भरपूर झाल्यावर अजून मेळ लागते तुला. विभाजक म्हणजे तात्पुरतं लक्षात ठेवलं. गणितीय भाषेत लक्षात ठेव, विभाजक म्हणजे अवयव. 10 या संख्येचे अवयव 1 2 5 10. 10 चे विभाज्य अनंत असतात. विभाज्य अनंत असतात. विभाज्यांना मर्यादा नसते. विभाजकांना मर्यादा आहे. विभाजक मर्यादितच असतात. ठीक आहे, कळलं. आता कळलं का नाही बरं. आता तू म्हणला, सर ते तुमचं सगळं खरं आहे, पण मी चुप म्हणलं, सर आणि त्याच्यात लय अवघड येते का हो? मी म्हणलं नाही गोळा, लय अवघड नाही येत. मग सर आणि मग ते मी म्हणलं बोल ना. मी 500 चे विभाजक काढल्यावर मग कसं करायचं. मी म्हणलं त्याच्यासाठी तुला कसोट्या येणं गरजेचे आहे. म्हणलं सर पण कसोट्या म्हणजे काय. म्हणलं चुप. कसोट्या म्हणजे टेस्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, 5 ची कसोटी, 6 ची टेस्ट, 7 ची टेस्ट, 8 ची टेस्ट, 9 10 11 12.
20 पर्यंतच्या टेस्ट ह्याच्या एकदा रिव्हिजन घेऊया. तात्पुरते विभाज्य आणि विभाजकांची चर्चा करूया. बघा परीक्षेत आलं 12 चे विभाजक किती, 12 चे विभाजक किती. विभाजकांनाच दुसरं नाव काय बाळा, विभाजकांचं दुसरं नाव आहे अवयव. विभाजकांचं दुसरं नाव आहे अवयव. इंग्लिश मध्ये काय म्हणतात, एफएसीटी ओआरएस फॅक्टर्स है ना, एफएसीटी ओआरएस फॅक्टर्स है ना. मग 12 चे विभाजक, 12 या संख्येचे अवयव. विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजकाला अवयव म्हणतात, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, अवयव म्हणजे विभाजक, फॅक्टर्स. मग मला सांग 12 है ना, इथे स्टार मारलं, भ्रूम भ्रूम भ्रूम. मग 12 सगळ्यात लहान कोण्या पाड्यात येतात, 1 च्या. सगळ्यात लहान 1 च्या. नंतर 1 च्या म्हणजे सर 1 च्या का, सूर के पियो, सूर के पियो, चाय पियो, सुबह सुबह चाय पियो, मस्त मस्त गरम कडक ताजा चाय. नाही, 12 ही संख्या 1 च्या टेबल मध्ये येणार सगळ्यात लहान अवयव. 12 या संख्येचा सगळ्यात लहान अवयव 1. कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान अवयव 1 आणि सगळ्यात मोठा ती संख्या. मग 12 अजून बेच्या पाड्यात येतात. तर तुला माहिती आहे लहानपणापासून आपण शेगवाकाने बेचा पाडा शिकला होता लहानपणी है ना. शेगवाका म्हणजे बालवाडीच्या मॅडमने सुद्धा बेचा पाडा घेतला. बेच्या पाड्यात येतात, 3 च्या पाड्यात 12 येतात का बघ. 3 1 3 3 2 10 3 3 9 3 2 12 येतात. मग 12 4 च्या पाड्यात येतात का बघ. 4 1 4 4 2 8 4 एकूण 12 येतात. 5 च्या पाड्यात 12 येतात का, नो बाबा. 6 च्या पाड्यात येतात 4 2 12, 7 च्या नाही, 8 च्या नाही, 9 च्या नाही, 10 नाही, 11 नाही, 12 1 12. मग मला सांग एकूण विभाजक किती झाले. एकूण विभाजक म्हणजे अवयव. एकूण विभाजक म्हणजे काय, अवयव किती, 1 2 3 4 5 6. एकूण अवयव किती, 6. विभाजक, एकूण विभाजक म्हणजे एकूण अवयव. विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, फॅक्टर्स फॅक्टर्स फॅक्टर्स, टोटल फॅक्टर्स. बरं एकूण जोड्या किती झाल्या सांग. एकूण जोड्या, पेअर्स. जोड्या म्हणजे काय, पेअर्स. आपल्या पायात 2 चप्पल असतात. आपल्या पायात किती चप्पल असतात, 2 चप्पल असतात. आणि 2 चप्पल असतात तर जोड्या किती, 2 चप्पल म्हणजे 1 जोडी है ना. एकच चप्पल घालून फिरायला म्हणाले सांगा मी कसा दिसायला है ना. गावातला माणूस म्हणला किती मारेल. एकूण जोड्या 6 जण येतं. एकूण जोड्या किती पडतात, 6 जण आहेत म्हणल्यावर अर्ध्या जोड्या असतात, 3 जोड्या. 6 च्या अर्धी किती बाळा, 3. 6 च्या अर्धी किती बाळा, 3. अरे कळ्या की नाही कळ्या, लिहून घे बाळा. त्याच्यानंतरचा महत्वाचा प्रश्न दुसरा है ना. प्रश्न दुसरा घेऊयात है ना. 18 चे अवयव. 18 चे अवयव, 18 या संख्येचे अवयव किती. अवयवांनाच तू लक्षात ठेव, अवयवाला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, विभाजक. विभाजक म्हणजे अवयव, अवयव म्हणजे 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 विभाजक. विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, अवयव म्हणजे विभाजक. डिंग 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 डिंग. अरे विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव. अवयवाला विभाजक म्हणतात, अवयवाला विभाजक म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये फॅक्टर म्हणतात. ट्रॅक्टर नाही, फॅक्टर, फॅक्टर. आणि बघ इकडे विभाजक, तू घाबरायचं नाही, घ्यायचं नाही. अवयव विचारते मला तर विभाजक माहिती आहे. बरं पहिल्यांदा म्हणायचं 18, तरची नदी 18 म्हणजे 18 चे विभाजक म्हणजे अवयव. 18 ही संख्या कोण्या कोण्या पाड्यात येते. 18 या संख्येला कशा कशाने भाग जाते. सगळ्यात लहान 18 ही संख्या 1 च्या पाड्यात येते. दिदे तुला विचारतात है ना, विचारतात 18 चा सर्वात लहान विभाजक काय. मग 18 चा सर्वात लहान विभाजक काय. 18 चा सर्वात लहान विभाजक 1. 18 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक काय. 18 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक काय. 18 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक 18 है ना. मग मला सांग 18 या संख्येचा सर्वात लहान विभाजक 1. मग बेच्या पाड्यात 18 येतात का, येतात. बे एक बे, बे दोन्ही 4,
बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10, बेसुकुम 12, बेसक 12, बेसात 14, बेआठी 16, बेनऊ 18. बेनऊ 18 बेच्या पाड्यात येतात. तीनच्या पाड्यात 18 येतात काही असं. 3 सक 18, 3 6 18, 4च्या पाड्यात नाही येत. मन बेटा 4चा पाडा. ए बेटा, ए छोटा बेटा, ए छोटा बेटा, ए बेटा छोटा. 4च्या पाड्यात 18 येतात का? 9. 9 बाबा 4 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 25 नाहीये. 5च्या पाड्यात 18 नाही. 6च्या पाड्यात येतात. 6 1 12 6 3 18. 7च्या नाही 8च्या नाही 9च्या टेबल मध्ये येतात. 9 1 9 9 दोन्ही 18. 10 नाही 11 नाही 12 नाही डायरेक्ट 18 1 18. एकूण अवयव किती रे बाळा सांग? एकूण अवयव, त्याला मग एकूण अवयव. एकूण आपल्या विचारले अवयव, हे एकूण अवयव किती सांग? 1 2 3 4 5 6. एकूण अवयव किती? 6. एकूण अवयव किती? 6. एकूण अवयव किती बाळा? 6. अवयवालाच इंग्लिश मध्ये फॅक्टर म्हणतात. त्याचं दुसरं नाव विभाजक. अवयव म्हणजे विभाजक, अवयव म्हणजे विभाजक. एकूण जोड्या कोण सांगते सांगा? एकूण जोड्या. अवयव तर 6 झालेत पण जोड्या किती येतात? 6च्या अर्धी 3. एकूण जोड्या किती? 3. बरं कोणत्या कोणत्या जोड्या? आमची दीदी म्हणली सर तुम्ही जोड्या जोड्या म्हणाल, पण कोणत्या कोणत्या जोड्या? मी म्हणलं बघ जोड्या हे कडी कडीची 18 1 18 हे नाही जोडी. 18 1 18, 18 1 18, 18 1 18 ही जोडी. 9 2 18. लक्ष द्या, राईट बस. इकडे तिकडे बघू नको. 18 1 18 कडी कडीची. 9 2 18 आणि 6 3 18 किंवा 3 6 18 काही बी घ्या. हे किती जोड्या येतात? 3 जोड्या. अरे कळ्या का नाही कळ्या? कळ्या का नाही कळ्या? लिहून घ्या. सुप्रिया ताई लिहून घ्या. बघा दुसरा प्रश्न होता 18 चे अवयव किती? अवयवालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? FACTORS फॅक्टर्स. FACTORS फॅक्टर्स. 18 चे फॅक्टर नाही नाही 18 चे फॅक्टर किती? 18 चे 18 या संख्येचे फॅक्टर्स अवयव विभाजक 18 कोण्या कोण्या पाड्यात येते? सगळ्यात लहान 18 या संख्येचा विभाजक 1, सगळ्यात मोठा 18. 2 च्या पाड्यात येते, 3 च्या पाड्यात येते, 6च्या 9च्या. एक जरी चुकलं तर चुकला. एकूण अवयव 1 2 3 4 5 6. विभाजक अवयव म्हणजे विभाजक आणि एकूण जोड्या किती? 6चे निम्मे. निम्मे म्हणजे अर्धे. 6चे अर्धे 3. कोणत्या कोणत्या जोड्या? कडी कडीची 18 1 18, हे 9 2 18, 3 6 18. लिहून घे बाळा, लिहून घे, लिहून घे मग म्हणशील है ना. नंतरचा क्वेश्चन बघ बाळा. प्रश्न तिसरा है ना. आता आमची दीदी म्हणली सर जरा अवघड क्वेश्चन द्या. मी म्हणलं सोप्याकडून अवघडाकडे. 16 चे विभाजक किती? 16 चे विभाजक किती? 16 चे विभाजक किती? विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात FACTOR फॅक्टर, फॅक्टर्स. आणि फॅक्टर्स विभाजकलाच अवयव म्हणतात. लक्ष द्या, विभाजकला अवयव म्हणतात. त्याला अजून दुसरं नाव काय म्हणजे तुम्ही म्हणले? मी म्हणलं जर अजून एखादं आलं हिंदीमध्ये गुणनखंड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? गुणनखंड. हे सुद्धा लक्षात ठेव. फॅक्टर्स अवयव त्याला हिंदीमध्ये गुणनखंड सुद्धा म्हणतात. परीक्षेत जर आलं ते तर ते सुद्धा लक्षात ठेव. गुणनखंड काय म्हणतात? विभाज्य. तुम्ही म्हणले सर किती नाव आणायले? मी म्हणलं बरोबर आहे, आपलं नाव राजू असतंय त्याला पिंट्या म्हणतात, बंट्या म्हणतात, है ना रे. तसंच आहे, विभाजकाला अवयव म्हणतात, गुणनखंड म्हणतात, इंग्लिश मध्ये फॅक्टर्स म्हणतात. बरं पहिल्यांदा गोष्ट करूयात 16 चे विभाजक काढायचे तर 16 चे अवयव म्हणजे 16 ही संख्या कोण्या कोण्या टेबल मध्ये येते सांग बरं. 16 सगळ्यात लहान 1 च्या पाड्यात येणार. धूम 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 धूम. 16 सगळ्यात लहान धूम धूम 1 च्या पाड्यात येणार. त्याच्यानंतर 2 च्या पाड्यात येतात का नाही 16 येतात. 2 च्या पाड्यात 16 येतात. 1 2 3 4 82 16. 3 च्या पाड्यात येतात का नाही? 3 चा पाडा म्हण 3 1 3 3 2 6 बरोबर नाही येत. 3 च्या पाड्यातून येतात 16. 3 5 15 3 6 18. 4 च्या पाड्यात आएंगे, आते हैं, 4 चौक 16. 4 च्या पाड्यात येतात 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. 4 च्या पाड्यात येतात 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. 4 च्या पाड्यात येतात 4 चौक 16. 5 च्या नाही 6 च्या नाही 7 च्या नाही 8 च्या 8 2 16.
आठ दोन्ही 16, 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 आठ दोन्ही 16 आणि नऊच्या पाड्यात 16 नाही, 9 दोन्ही 18, 10 दोन्ही 20, 11 दोन्ही 22, 12च्या टेबल मध्ये नाही, 13 नाही, 14 नाही, 15 नाही, डायरेक्ट 16 1 16. एकूण अवयव किती सांग बघा. एकूण अवयव किंवा विभाजक, एकूण विभाजक किती सांग. एकूण विभाजक किती. 1 2 3 4 5. एकूण विभाजक 5. विभाजक म्हणजे काय बाळा. अवयव. विभाजक म्हणजे काय. अवयव. विभाजक म्हणजे काय. अवयव. विभाजक म्हणजे काय. अवयव. विभाजक म्हणजे अवयव. विभाजक म्हणजे अवयव. अवयव कळते ना रे. बरं एकूण विभाजक तर आले एवढे, पण एकूण एकूण तुला हे येणार नाही. एकूण जोड्या कोण सांगते. एकूण जोड्या. एकूण जोड्या किती. जोड्या पार इकडं आहे ना. 16 आणि 1 ची जोडी. 16 1 16. एक जोडी झाली. 8 ची आणि 2 ची जोडी. 8 दोन्ही 16. देन 4 चोक 16. 4 4 डबल येतात म्हणून अवयवामध्ये डबल 4 घ्यायचा नाही, परंतु जोडीमध्ये पकडायचा. कारण नुसत्या 4 न उत्तर थोडी 16 येणार आहे. 4 चा पाढा कुठपर्यंत म्हणल्यावर 16 येते. 4 चोक 16. फक्त अवयवामध्ये 4 4 डबल घ्यायचा नाही, जोडीमध्ये पकडायचा आहे. है ना. एकूण विभाजक जरी किती आले बाळा. 5 आले, परंतु जोड्या किती आल्या आता. 3च यायला आता. लक्षात ठेव. परीक्षेत येते भरपूर जण याला 2 देतात. ठीक आहे. एकूण जोड्या किती. 3. एकूण जोड्या किती. 3. एकूण जोड्या किती. 3. एकूण जोड्या लिहून घे. महत्वाचं आहे. आयएमपी क्वेश्चन आहे बाळा. आयएमपी. बघ बाळा प्रश्न चौथा. 25 चे अवयव किती. अवयवालाच इंग्लिश मध्ये विभाजक म्हणतात. सॉरी फॅक्टर्स म्हणतात. दुसरं नाव विभाजक. त्याला गुणनखंड सुद्धा नाव. अवयवाचं दुसरं नाव विभाजक किंवा गुणनखंड. 25 चे अवयव. 25 चे फॅक्टर्स है ना. 25 बरोबर सगळ्यात लहान 25 चा अवयव 1. सगळ्यात लहान 25 चा अवयव 1. 1 च्या पाड्यात 25 येतात. 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 च्या पाड्यात 25 येतात. 25 1 25. एकूण अवयव 3. अवयव म्हणजे विभाजक 3. जोड्या किती. तू म्हणला सर जोड्या 3 म्हणल्यावर जोड्या काय पडताना. जोड्या पडणार नाहीत. मी म्हणलं पडतीय. 25 आणि 1 ची जोडी. 25 1 25. 25 गुणिले 1 आणि 5 5 25. हे जरी डबल असले तरी अवयवामध्ये एकदाच घ्यायचे. हे जरी डबल दिसत असले जोडीमध्ये, पण अवयवात एकदाच घ्यायचे. जोड्या 2. जोड्या किती बाळा. 2. कळालं. लिहून घे. इथे लिहून घे. लिहून घे. बघा इकडं 5 नंबरचा प्रश्न है ना. 30 चे अवयव किती. 30 चे अवयव किती. अवयवालाच काय म्हणतात. विभाजक म्हणतात. अवयवाला गुणनखंड सुद्धा म्हणतात. 30 चे अवयव. अवयव म्हणजे फॅक्टर्स. विभाजक गुणनखंड. 30 सगळ्यात लहान 1 च्या पाड्यात येतात. कोणती बी संख्या 1 च्या पाड्यात येते. 30 2 च्या पाड्यात येतात. कडीला है ना. 0 आहे. 2 ची कसोटी काय सांगते. कडीला जर 2 च्या पाड्यातला अंक आला 2 4 6 8 0 तर 2 च्या पाड्यात येते. 3 च्या पाड्यात 30 येतात. 3 नाही 30. 4 च्या पाड्यात नाही. 5 च्या पाड्यात है ना येतात. 5 6 30 है ना. डबल सम का. बघ बाळा डबल सांगते तर 30 च्या अवयव है ना. 1 च्या पाड्यात येते. सगळ्यात लहान 1 च्या पाड्यात 1 1 1 1 2 2 1 3 3 1 4 4 1 5 5 1 30 30. 2 च्या पाड्यात 30 येतात का. हा. कडीला 2 च्या पाड्यातला अंक पाहिजे. 2 ची कसोटी. असं नसते 2 चा पाडा बेंदा 20 पर्यंत असते. 20 आणि 2 22. 22 आणि 2 24. 24 आणि 2 26. 26 आणि 2 28. 28 आणि 2 30. 30 आणि 2 32. 2 च्या पाड्यात 30 येतात. कसं कळालं. कडीला बघितलं 2 च्या पाड्यात. कडीला जर बघितलं तर इथं काय पाहिजे. 2 4 2 च्या पाड्यातला अंक 2 4 6 8 0 0 आहे. 2 च्या पाड्यात येतात. 15 दोन्ही 30. 15 दोन्ही 30 येते ना रे. 3 च्या पाड्यात येतात. 3 10 30. 3 च्या पाड्यात 30 येतात. 3 10 30. 4 च्या पाड्यात 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 25 4 17 28 4 8 32. 5 च्या पाड्यात 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 5 तक 30. 6 च्या पाड्यात 6 1 6 7 12 17 18 24 आपण 30. 6 च्या पाड्यात येते. 7 च्या नाही 8 नाही 9 नाही 10 10 10 20 नाही 30.
15 एक 15, 15 दोन्ही 30 आणि 30 एक 30. ठीक आहे. एकूण अवयव किंवा विभाजक किती पडायचं? 1 2 3 4 5 6 7 8 8. एकूण अवयव किती? 8. 1 2 3 4 5 6 7 8. अवयवाचं दुसरं नाव काय बाळा? विभाजक, गुणनखंड, फॅक्टर्स. एकूण जोड्या किती बाळा? एकूण जोड्या, पेअर्स, जोड्या म्हणजे पेअर्स. 8 चे निम्मे म्हणजे अर्धे, निम्मे म्हणजे हाफ है ना. एकूण जोड्या 4. एकूण जोड्या किती बाळा? 4. जरा जरा कळलं. अरे समजा क्या? लिहून घे बाळा, लिहून घे. आता आपण जे बघितलं, कशाची चर्चा केली आपण? जे गणित बघितले है ना. प्रश्न नंतरचा 6वा है ना. 8 चे पहिले 5 गुणक कोणते? चल चामिंडा है ना. 8 चे पहिले 5 गुणक. मग मला सांग, गुणक म्हणजे विभाज्य, गुणक म्हणजे विभाज्य, गुणक म्हणजे विभाज्य, गुणक म्हणजे विभाज्य. त्याला म्हणतात मल्टिपल्स. MUL मल, MUL मल, TIT मल्टिपल, मल्टिपल्स है ना. मग बघा, 8 चे पहिले 5 गुणक, 8 चे पहिले 5 गुणक. मग मला सांग तू, उत्तराचं चिन्ह द्यायचं, असं स्टार मारायचं. 8 चे पहिले 5 गुणक, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32 आणि 8 पंचे 40. बस आली. 8 चे पहिले 5 गुणक म्हणजे 8 न कशा कशाला भाग जाते है ना. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. 8 चे पहिले 5 गुणक त्याला विभाज्य म्हणतात किंवा गुणिते सुद्धा म्हणतात. दुसरं नाव काय बघा? गुणिते. गुणकचं नाव आहे गुणिते, विभाज्य. गुणकचं दुसरं नाव आहे. 8 चे पहिले 5 गुणिते. गुणिते म्हणजे एक मल्टिपल्सच्या गुणाकाराच्या स्वरूपात. 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. नंतरचा भाग बघा, प्रश्न 7वा. तुला जर परीक्षेत प्रश्न आला है ना, 4 च्या पहिल्या, 4 च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती है ना. असा जर प्रश्न आला बोला है ना. आता भाऊ म्हणते चुप है ना. काय काय झालं? जर गुणितांची बेरीज चुप. काय मी म्हणलं 4 चे पहिले 5 गुणित है ना. 4 ही संख्या गुणित. बघा, गुणित म्हणजे गुणक, त्यालाच म्हणतात विभाज्य, त्यालाच म्हणायचं मल्टिपल्स. गुणित, गुणक, विभाज्य, गुणित, गुणक, विभाज्य, गुणित, गुणक, विभाज्य, गुणित, गुणक, विभाज्य, गुणित, गुणक, विभाज्य. मल्टिपल्स, 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 मल्टिपल्स. मल्टिपल्स म्हणजे विभाज्य, मल्टिपल्स म्हणजे गुणक, मल्टिपल्स म्हणजे गुणक, गुणिते, विभाज्य, गुणक, गुणिते, विभाज्य, गुणक, गुणिते, विभाज्य, गुणक, गुणिते, विभाज्य. लय सोपं आहे ना. 4 चे किती पहिले 5, 4 चे पहिले 5 काय? गुणित. गुणित म्हणजेच गुणक. 4 एक 4, 4 न कशा कशाला भाग जाते? 4 ला जाते 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, पहिले 5, 4 पंचे 20, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. 4 चे पहिले 5 गुणित. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 5 आहेत ना. 1 2 3 4 5 आणि यांची बेरीज विचारली, ऍडिशन. त्या गुणितांची ह्या मल्टिपल्सची ऍडिशन करायची. सांग मग. मोठे मोठे घ्यायचे येते ना रे बेरीज. बेरीज नाही याला काय झालं? मोठं घे झाले तर 20, मग 16 12, 20 16 12, 8 आणि 4 12, 8 आणि 4 12. यांची बेरीज. 2 2 4 4 6 10, 10 0 0 4 1 कॅरी 1, कॅरी 1 1 1 2 3 4 5 6 7. किती आली बेरीज? 7.
60. आलं कर बाळा? आया क्या दीदी? हे सोपा आहे. सुगरणीचा खोपा आहे. लिहून घे, लिहून घे, लिहून घे. लिहून घे, लिहून घे, लिहून घे. लिहून घे बाळा, लिहून घे ताई वागा भाऊ. चल बाळा सांग मग. 11च्या प्रथम है ना 3 गुणितांची बेरीज. बघा प्रॉब्लेम आहे. गुणितांना गुणक म्हणतात. गुणितांना इंग्लिश मध्ये मल्टिपल्स म्हणतात. MULTI मल्टिपल्स है ना. गुणित म्हणजे गुणक है ना. गुणित म्हणजे काय? गुणक. बाबा 11चे प्रथम 3 गुणित, पहिले 3 गुणित म्हणजे 11 न कशाला भाग जाते? 11चे 3 गुणित म्हणजे पाढाच 11चा 3 पर्यंत. 11 1 11, 11 2 22, 11 3 33. गुणित म्हणजे पाढा म्हणायचं, मल्टिपल्स, मल्टिप्लिकेशन. 11 1 11, 11 2 22, 11 3 33 बस. मग यांची बेरीज विचारली, ऍडिशन विचारली. 11 22 आणि 33 ची बेरीज. बाळा बेरीज येते तुला 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 66. आलेले 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 आलेले. हे तो सोपा आहे बाळा. होमवर्क साठी घ्या. विभाजक 22 चे विभाजक काढा है ना. 28 चे विभाजक काढा. 34 चे विभाजक, 35 चे विभाजक, 36 चे विभाजक. त्याच्यानंतर 6 नंबर 40 चे विभाजक सोपे सोपे देतो. 45 चे विभाजक काढा. विभाजक म्हणजे अवयव, विभाजक म्हणजे अवयव. 50 चे विभाजक अवयव. 60 चे विभाजक है ना. 17 चे विभाजक. नंतर बघ बाळा 9 चे विभाजक, 99 चे विभाजक, 100 चे विभाजक, 80 चे विभाजक. नाही प्रयत्न कर, उद्या घेऊ त्याला काढली है ना. 4 4 44 चे विभाजक है ना. त्याच्यानंतर बघ 15 16 नंबर. हे येणार नाही तुला तरी मी बघ प्रयत्न करून 120 चे विभाजक, 90 चे विभाजक. जे जे सोपे आहेत ते तरी कर, प्रयत्न कर. 81 चे विभाजक है ना. 77 चे विभाजक आणि 200 चे विभाजक. प्रयत्न तर करा. जीत हो या हार, मुकाबला टक्कर का होना चाहिए है ना. जीत हो या हार, मुकाबला चला लिहिले का बाळा? हे होमवर्क साठी करा. होमवर्क करा एवढा. आता EVS घेऊयात आपण. EVS म्हणजे एन्व्हायरमेंट स्टडी है ना. एवढे लिहून घ्या, लिहून घ्या. होमवर्क करा, हे मला पाठवा करून. ठीक आहे. याचे स्पष्टीकरण उद्याच्या तासिकेत सुद्धा घेऊत. आता बघूयात परिसर अभ्यासाचा तास. ठीक आहे. बघ बाळा हा आहे EVS चा भाग. बघा लडाख पहिला प्रश्न. लडाख सारख्या पर्वतीय भागात मुले दरी पार करून शाळेत जाण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? आता लडाख, जम्मू काश्मीर आणि दरी पार करून शाळेत, पर्वतीय भागात येथील मुलं दरी पार करून है ना. लाकडी बोट असेल का? आता बोट पाणी दरी पार करायची नाही. उंट गाडी पर्वतामध्ये काय गाडी पद्धत वापर, बांबूचा पूल ते काय पाणी हे का ओढा आहे काय है ना. तर ट्रॉली म्हणजेच काय लोखंडी दोरीवरील पाळणा. लोखंडी उत्तर सुद्धा दिले तुला सोपं जावं म्हणून. ही PDF तुला मी पाठवतो बाळा. ही PDF तुला पाठवतो आणि हे PDF चा अभ्यास कर. दररोज लिहून घे, PDF लिहून काढ. ठीक आहे. गाळणी पद्धत वापर. प्रश्नांसाठी गाळणी पद्धती वापरा. दुसरा प्रश्न बघ. केरळच्या काही भागात नदी किंवा पाणी पार करण्यासाठी
वापरल्या जाणाऱ्या लहान लाकडी बोटीला है ना केरी, जुगाड, वल्लम, उंटगाडी. तर वल्लम, आता हे काय काय भाग थोडं लक्षात ठेवण्यासारखं आहे. वल्लम म्हणतात. तुम्ही म्हणले सर वल्लम विल्लम काय, वल्लम काय, वल्लम निलम आहे आता ते है ना. कशाला म्हणतात तर लाकडी बोटीला तिकडं नाव आहे है ना. लाकडी बोटीला आपण कसं इकडे नाव म्हणतात, जहाज म्हणतात है ना. केरळच्या काही नदी किंवा पाणी पार करण्यासाठी लहान लाकडी बोटीला काय म्हणतात तर वल्लम. तुम्ही म्हणले सर आपल्या इकडे तर वल्लम नाही म्हणे. मी म्हणलो आपल्या इकडचं नाही, केरळचं विचारलं त्यांनी. ठीक आहे. बघ नंतरचा प्रश्न. गुजरातच्या है ना ग्रामीण भागात जुन्या साहित्यापासून बनवलेल्या कोणत्या स्थानिक वाहनाचा वापर केला जातो. जुन्या साहित्यापासून म्हणजे काय, मोटरसायकल आणि मागे लाकडी फाळ्या. पुढे मोटरसायकल, लाकडी फाळ्या, याला म्हणायचं जुगाड. तुम्ही युट्यूबला वगैरे बघितलं असेल है ना, जुगाड. ठीक आहे. मोटरसायकल आणि मागे लाकडी फाळ्या, बरोबर. याला म्हणायचं बैलगाडी. तर नाही म्हणजे जुन्या साहित्यापासून बनवल्या. आणि आपल्या इकडे म्हणतात टांगा. टांगा ट्रॅक्टर नाही. राजस्थान मध्ये वाळवंटातून प्रवास करण्यासाठी कोणत्या गाडीचा वापर केला जातो. बैलगाडी. आता वाळवंटामध्ये बैलगाडी असेल का रे? नाही. वाळवंटात बैलगाडी. घोडा. घोडा कशाला असेल वाळवंटामध्ये, घोडा असेल का? बिलकुल नाही. है ना. मग काय असेल सांगा. उंट गाडी, सायकल. तर वाळवंट उंट. बघू, वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात, उंटाला म्हणतात. वाळवंटातील जहाज. उंट कोण कोण बघितलेला आहे, जवळून उंट कोण कोण बघितलेला आहे है ना. वाळवंटातील जहाज है ना. वाळवंटाला मराठीत मरुस्थळ असं सुद्धा म्हणतात, मरुस्थळ है ना. मैदानी किंवा ग्रामीण भागातील शेतातून हळूहळू जाण्यासाठी आणि ऊन पावसापासून छप्पर असणारी पारंपरिक वाहन कोणती. शेतातून हळूहळू जाण्यासाठी तुम्हाला माहिती आहे बैलगाडी आहे. शेतातून जाण्यासाठी सायकल आहे का, ट्रक शेतातून. आणि मेट्रो. मेट्रो म्हणजे सहज तुम्हाला काय माहिती नाही, शेतामध्ये मेट्रो आली होती. म्हणलं वा वा छान, अभिनंदन तुझं, तू माझ्याकडे ये पहिल्यांदा. नको शब्द मी हाणतात है ना. मेट्रो कशाला जाईल शेतात. आणि मैदानी किंवा ग्रामीण भागाचे हळूहळू जाण्यासाठी ऊन पावसापासून छप्पर है ना. आता आपल्या इकडे बैलगाडी, पहिली बैलगाडी तुम्ही बघितली असेल, वरून अशा काट्या असायच्या है ना, बेश्रमापासून असं केलेलं असायचं छप्पर बैलगाडीला. आता तर बैलगाडीच नाही, तर छपराची गोष्ट बडी दूर की बात है ना. बघ बाळ नंतर. रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर खालीलपैकी कोणती माहिती दिलेली नसते है ना. रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर कोणती माहिती दिलेली नाही. गाडीचा नंबर, प्रवासाची तारीख, प्रवाशाचे नाव, पत्ता दिलेला असते है ना. भाडं, तिकिटाची किंमत दिलेली असते. बर्थ आणि डब्याचा नंबर, प्रवाशाचे नाव आणि पत्ता. गाडीचा नंबर तर असते, प्रवाशाचे नाव आणि पत्ता नसते का. डब्याचा नंबर असते, बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. तिकिटाचा असते. बर्थ नाही द्यायला पाहिजे. हा बर्थ म्हणजे येऊ शकते. बर्थ म्हणजे तुम्ही किती वय आहे इथं काय म्हणा. बर्थ म्हणजे तुमचं वय, वय येते है ना. रेल्वे तिकिटावर तुम्ही जर तिकीट काढलं तर प्रवाशाचं नाव, हा पत्ता नाही येणार. नाव आणि पत्ता नाही येणार. तुमचा जन्म, किती वर्षाचे तुम्ही येते, तुम्ही 12 वर्षाचे है ना. पप्पा 40 वर्षाचे, मम्मी 35 वर्षाचे, सगळं येते. तिकिटाची किंमत येते, नंबर असते, प्रवासाची तारीख असते, पण नाव नसते. बरोबर आहे. नाव आणि पत्ता बिलकुल नाही. हा दुसरे काही प्रायव्हेट वाहनं असतात, त्याच्यावर नाव असते, पत्ता असते, सगळं असते. प्रायव्हेट जसं की तुम्ही ट्रॅव्हल्स न जातात, तिथं म्हणते रेल्वे प्रवास है ना. रेल्वे प्रवास 7 नंबर. डोंगराळ आणि खडकाळ रस्ते ओलांडून मुले पायी शाळेत जातात. भरपूर ठिकाणी डोंगर भागामध्ये, खडकाळ भागामध्ये मुलं काय करतात, पायाने जातात. बरं, असं भारतातील कोणतं राज्य पुस्तकात उल्लेख आहे. एनसीईआरटीच्या पुस्तकात, म्हणजे जाऊद्या एनसीईआरटीच्या पुस्तकात जाऊद्या, पण डोंगराळ आणि खडकाळ रस्ते ओलांडून पायी जातात असं कोणतं राज्य आहे. कोणतं राज्य आहे तर बघा उत्तराखंड. ठीक आहे. हा थोडासा आपल्याला प्रश्न नाही असा डोंगराळ आणि खडकाळ रस्ते ओलांडून, कारण काही ठिकाणी आपल्या इथे डोंगराळ भाग येतं,
जास्त उत्तराखंड मध्ये त्यांनी उत्तराखंड मध्ये काय आहे तर डोंगराळ भाग आहे. जास्त उत्तराखंड मध्ये काय आहे तर बघा तुम्ही जे काही हिमालय पर्वत आहेत, हिमालयाच्या रांगा आहेत, ठीक आहे. गोव्यातून केरळला रेल्वे जाताना वाटेत साधारणपणे किती बोगदे आढळतात? गोव्याहून केरळला जाताना हे महत्वाचं आहे, 92 बोगदे आणि 2000 पूल. ही माहिती असणं गरजेची. काही काही गोष्टी माहिती इकडे बघा. 15 प्रश्न येणार आपल्याला जीएस ला. जीएस म्हणजे परिसर अभ्यासला. त्याच्यातील 7-8 प्रश्न लय सोपे असणार. थोडासा अभ्यास केला तरी येऊन जातात, ठीक आहे. राहिले 5-7 प्रश्न त्याला थोडीशी काळजी माहिती असणं गरजेचेच आहे. 92 बोगदे आणि 2000 पूल है ना. नद्या दिलेत आहे ना. नद्यांचा भाग आहे. नद्यावर आधारित प्रश्न आपला येणार बाळ. बरं, नदी जेव्हा डोंगरावरून उगम पावते तेव्हा तिच्या पाण्याचा कसा रंग असतो? डोंगरावरून येते, पर्वत, पर्वतावरून नदी येते, गडद निळा, स्वच्छ पारदर्शक पिवळा. तुम्हाला माहिती आहे पाण्याचा रंग कुठं पिवळा असते का? काळा, गटारीमध्ये काळा असते. स्वच्छ पारदर्शक गडद निळा. गाळणी पद्धत वापरा. सगळ्यात मेन पद्धत इथं गाळणी पद्धत. सगळ्यात मेन पद्धत गाळणी पद्धत. फोन लावायला आणि बघ, शहरांजवळून वाहताना नदीचं पाणी प्रदूषित किंवा घाण होण्याची कारण. शहरात तुम्हाला माहिती आता एक कल्पना करा, इमॅजिन करा की बाबा शहराच्या जवळून नदी जाते, पाणी घाण का होते? कसं काय पाणी घाण होते? कपडे धुणं, प्राण्यांना आंघोळ घालणं असू शकते. कारखान्यांचे सांडपाणी नदीत सोडणं, बरोबर आहे. शहरातील कचरा नदीत टाकणं, हे बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे. वरील सर्व बघा, शहराजवळून वाहणाऱ्या नदीचं पाणी प्रदूषित म्हणजे घाण का होते? कपडे धुतात बाहेर तिथं, प्राण्यांना आंघोळ घालतात, म्हशी गिशी ह्या बैल गेलं सगळे धुतात, आपले कुत्रे, पाळीव कुत्रे, डुकर, रानडुकर नाही. कारखान्यांचे सांडपाणी सुद्धा घाण पाणी कारखान्यामधून नदीत सोडतात. शहरातील कचरा सुद्धा नदीत टाकतात. सगळेच वरील सगळेच कारण होते, ठीक आहे. बघा, तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. चला बाळो, हा भाग सगळ्यांना समजला असेल अशी मी थोडीशी आशा करतो, अपेक्षा करतो आणि आजच्या दिवशी इथंच थांबतो, ठीक आहे.